लाडक्या बहिणींपुढे पुन्हा संकट। ई-केवायसी करा, अन्यथा 1500 रुपये विसरा। लाडकी बहिणी योजनेसाठी ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणी। ई-केवायसी करणाऱ्या वेबसाईटवर तांत्रिक अडचणींना सामना द्यावा लागतोय। ई-केवायसी मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि त्यांना पैसे मिळतात, ते पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहे। यामध्ये केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना 3 सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना 3 सूचना दिलेल्या आहेत। असं केवायसी केलेल्या पण आणि केवायसी न केलेल्या पण लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी अर्जंट सूचना या ठिकाणी दिलेली आहे। आता बहिणीने जी केवायसी आता केलेली आहे तर ती चुकीच्या पद्धतीने केवायसी केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना डबल केवायसी आता करावी लागणार, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितल्या। जर करता सरकारने सांगितलेल्या पद्धतीने जर केवायसी तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला डबल केवायसी करावी लागणार, अशी सूचना या ठिकाणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता सरकारच्या माध्यमातून केली आहे। यामध्ये अशा पण काही लाडक्या महिला आहेत, त्यांना केवायसी करू नका, तुम्हाला थोडं थांबावं लागेल, असं सुद्धा सरकारने सांगितलंय। तुम्ही तुमच्या हाताने तुमचा हप्ता बंद करून घेऊ नका, कारण चुकीच्या पद्धतीने केवायसी जर तुम्ही केली तर पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आत्ताच तुम्हाला अर्जंट सूचना या ठिकाणी लाडक्या बहिणींना सांगितले आहे। फक्त याच प्रकारची केवायसी आता सरकारने ग्राह्य धरली जाणार, असं आता सांगितलंय। सरकारच्या माध्यमातून ही तातडीची सूचना लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे। केवायसी करत असाल तर या चुका तुम्ही टाळायच्या आहेत। या जर चुका तुम्ही केला तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो, तुमच्या हाताने तुमचा लाभ बंद करून घेऊ नका, असं अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आल्याचं आता पाहायला या ठिकाणी मिळू लागलं आहे। आता पहा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे किंवा अजून तुम्ही केवायसी करणार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायदा करून देणार आहे, कारण महिला चुकीच्या पद्धतीने केवायसी करू लागले आहेत आणि याचं जे आहे तर ते याची माहिती महिला व बालविकास खात्याला मिळाली आहे। त्यामुळे त्यांचा अर्ज डायरेक्ट आता बाद होऊ लागलाय। सोलापूर असेल, लातूर असेल, नांदेड असेल तर राज्यातील अशा 16 जिल्ह्यामधील अनेक लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने केवायसी केल्याने त्यांचा लाभ तातडीने थांबवण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आली आहे। ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे त्यांच्यासाठी पण आणि ज्या लाडक्या बहिणींनी अजिबात केवायसी अजून पण केलेली नाही, या दोघांसाठी या ठिकाणी महत्त्वाची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। यामध्ये ज्या महिलांचं वय 22 ते 30 आहे त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची केवायसी आता करायला सांगितल्या। तुम्ही जर आधी केवायसी केला असाल तर तुम्हाला डबल केवायसी करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जी केवायसी केल्या तर ते सरकारने ग्राह्य धरलेले नाही। त्यामुळे कोणत्या प्रकारची केवायसी करायला सरकारने सांगितल्या यासाठी तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे, कारण एक जरी चूक झाली तर तुमचा अपात्र यादीमध्ये अर्ज टाकला जातो आणि तुम्हाला लाभ त्या ठिकाणी बंद होतो। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। यामध्ये वय वर्ष आता 22 ते 30 वय असणाऱ्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना वेगळी केवायसी करायला सांगितल्या। तसेच ज्या महिलांचं वय 30 ते 40 वर्ष आहे त्यांच्यासाठी एक वेगळीच केवायसी करायला सांगितल्या। तसेच ज्या लाडक्या बहिणीचं वय त्या ठिकाणी 40 ते 50च्या दरम्यान आहे त्यांच्यासाठी एक वेगळी केवायसी आहे आणि त्यानंतर 50 ते 65 या वयामध्ये ज्या लाडक्या बहिणींचं वय आहे त्यांच्यासाठी आता वेगळ्या पद्धतीची केवायसी सरकारने कोणती करायला सांगितल्या। अगदी 2 मिनिटे मोबाईल हातात धरून बघत राहायचं आहे, सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे। कारण चुकीच्या पद्धतीने केवायसी केला तर तुम्हाला लाभ या ठिकाणी आता बंद करण्याची सूचना लाडक्या बहिणींना आता महिला व बालविकास मंत्री तसेच एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय।
लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना ही आता म्हणावं लागेल, कारण तुम्ही केवायसी चुकीच्या पद्धतीने केला असाल तर डबल केवायसी करणं गरजेचं आहे, अशी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। कारण चुकीची केवायसी सरकार ग्राह्य त्या ठिकाणी धरली जाणार नाही, असं आताच 5 मिनिटापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सांगितल्या। कारण गेल्या महिन्यापासून लाडक्या बहिणी चिंतेमध्ये होत्या। काही जण त्या ठिकाणी म्हणत होते की लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होतोय, पटकन केवायसी करून घ्या, परंतु केवायसीला OTP येत नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने मोबाईलवर त्या ठिकाणी केवायसी केलेले आहेत आणि त्यांना डबल केवायसी या ठिकाणी करावी लागणार आहे। पहिला जी केवायसी केल्या ती केवायसी ग्राह्य या ठिकाणी धरली जाणार नाही, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच लाडक्या बहिणींना या ठिकाणी महत्त्वाच्या 5 सूचना त्या ठिकाणी कोणकोणत्या दिल्या आहेत तुम्ही नक्की पाहायचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आता एकनाथ शिंदे साहेब तुमची काळजी करतात, चुकीच्या पद्धतीने केवायसी करू नका, अशी हात जोडून कळकळीची विनंती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी केल्या। कारण एक जरी चूक झाली तर तुमचा हप्ता त्या ठिकाणी बंद होऊ शकतो। आता आपण बघायचं आहे सरकारच्या माध्यमातून केवायसी बद्दल नवीन नियमावली या ठिकाणी आज काय जाहीर करण्यात आल्या। बघा, केवायसी करणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी अनेकांचा बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे केवायसी करत असाल तर तुम्ही थोडं थांबायला सांगितलंय। नेमकं आताच 5 मिनिटापूर्वी सरकारच्या माध्यमातून नेमकं यासाठी काय काय 5 सूचना देण्यात आलेत हे तुम्ही आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। आता सरकारच्या माध्यमातून केवायसी करत असलेल्या लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने केवायसी करू लागलेत आणि त्यांचा हप्ता या ठिकाणी बंद होऊ लागलाय, असं सरकारच्या माध्यमातून महिला व बाल विकास खात्याला दिसून आल्याचं आता अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मग आता तुम्हाला केवायसी जर करायची असेल तर ती कशा पद्धतीने आता चांगली केवायसी तुम्हाला होऊ शकते, कोणती केवायसी खरोखर सरकारच्या माध्यमातून ग्राह्य धरली जाणार आहे, कोणती केवायसी सरकार मान्य करेल हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक आता तुम्ही इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना या ठिकाणी म्हणावं लागेल। लाडक्या बहिणींनो, केवायसी करत असाल आणि केवायसी त्या ठिकाणी तुम्ही केलेली सुद्धा असेल तर तुमच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलंय, तुमचा हप्ता तुमच्या हाताने बंद करू नका, कारण चुकीच्या पद्धतीने तुम्ही आता केवायसी केलेला आहे। अनेकांनी केवायसी करायची आहे, कारण महिलांनी जी केवायसी केल्या तर ती अजिबात ग्राह्य धरली जाणार नाही असं सांगण्यात आलंय। कारण महिला काय करू लागलेत की आपल्या मोबाईलवरती OTPवर केवायसी करू लागले आहेत, म्हणजेच त्यांना त्या ठिकाणी आता केवायसी करत असताना मोबाईलवर जो तुमच्या OTP येतो तर त्यामागे अनेकांना मोबाईलवरती आता प्रॉब्लेम येऊ लागलाय। ही केवायसी झाल्यासारखं महिलांना वाटतंय, परंतु केवायसी ही खरी आता झालेली नाही आहे, डबल केवायसी करणं गरजेचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आता कशा प्रकारची केवायसी करायला तुम्हाला सांगितलंय नक्की बघा। आता केवायसीचा जो अर्ज आहे तर तो अर्ज सरकारला आता अशा प्रकारची केवायसी तुम्ही केली तर तो अर्ज सरकारपर्यंत पोहोचेल असं सरकारने या ठिकाणी तुम्हाला सांगितले। जर चुकीच्या पद्धतीने केवायसीचा अर्ज तुम्ही भरला तर तो अर्ज या ठिकाणी तुम्हाला वाटते की केवायसी झाली, परंतु सरकारपर्यंत तो अर्ज अजून पण केवायसी पूर्ण झाल्याचा पोहोचलेला नाही आहे। तुम्ही केवायसी केलेला आहे तरी पण तो अर्ज सरकारपर्यंत व्यवस्थित पोहोचलेला नाही आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा कोणताही त्या ठिकाणी लाभ बंद होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी काळजी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी 5 प्रकारच्या सूचना लाडक्या बहिणींसाठी कोणकोणत्या दिल्या आहेत हे आपण या ठिकाणी लक्षपूर्वक बघणार आहोत। लाडक्या बहिणींनो, आता बघा या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याकडून काय काय सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या आहेत। त्यामुळे तुम्ही जर केवायसी केली असेल किंवा केवायसी अजून पण तुम्ही करणार असाल तर नेमका सरकारच्या माध्यमातून काय 5 सूचना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेत नक्की बघायचं आहे। जर या 5 सूचना तुम्ही जर नाही पाळल्या आणि चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही आता केवायसी केला आणि 5 पैकी 1 जर तुमची चूक झाली तर तुम्हाला खूप महागाईत या ठिकाणी पडू शकते। तुम्हाला दिवसाचे 50 आणि महिन्याचे 1500 म्हणजे महिन्याला 1500 म्हणजे दिवसाला 50 रुपये सरकार जे तुम्हाला देतं तर ते तातडीने बंद होऊ शकतं। 5 वर्षांसाठी तुमचा लाभ बंद त्या ठिकाणी होऊ शकतो असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे घाई गडबडीत एक चूक जर तुम्ही केली तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो। कारण तपासणी दरम्यान केवायसी करत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये पुरुष सुद्धा आता केवायसी करत असल्याचं आता या ठिकाणी समोर आलंय। सरकारच्या माध्यमातून यासाठी तातडीचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय।
तुम्हाला आठवतंय का बघा, तुमच्या सुद्धा कानावर नक्कीच बातमी आली असेल की 2 महिन्यांच्या पाठीमागे पुरुष सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ लागले असं या ठिकाणी बातम्या पसरत होत्या। मग काय झालं, सरकारने ज्यावेळी केवायसी करायला सांगितली त्यावेळी काय झालं, पुरुष देखील हे लाडकी बहीण योजनेची केवायसी या ठिकाणी करू लागले होते। त्यामुळे सरकारने आता ज्या महिलांचं वय या ठिकाणी 22 ते 30 आहे त्यांना वेगळी केवायसी करायला सांगितल्या। त्यानंतर ज्या महिलांचं वय या ठिकाणी 30 ते 40 आहे त्यांच्यासाठी एक वेगळ्याच प्रकारची केवायसी करायला सांगितल्या। त्यानंतर ज्या महिलांचं वय 40 ते 50 आहे तसेच ज्या महिलांचं वय त्या ठिकाणी 50 ते 65 आहे असं वेगवेगळ्या वयानुसार वेगवेगळी केवायसी तुम्हाला करायला सांगितल्या। पहिला जर तुम्ही केवायसी केलेली असेल आणि ती चुकीच्या पद्धतीने केली असेल तर ती ग्राह्य धरली जाणार नाही, तुम्हाला डबल केवायसी करणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही ही डबल केवायसी केली नाही तर 5 वर्षापर्यंत तुमचा लाभ या ठिकाणी बंद होऊ शकतो असं सरकारच्या माध्यमातून 5 सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेत। कोणकोणत्या सूचना सांगण्यात आलेत तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी लक्षपूर्वक तुम्ही बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, कोणत्याही लाडक्या बहिणींचा लाभ बंद होऊ नये म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले कशा प्रकारची केवायसी ग्राह्य धरली जाणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आले। केवायसी केलेली जर असेल तर तो अर्ज आता बाद करण्यात येणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली। तुम्ही महिलांनो इथे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा, अगदी 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। तुम्ही केवायसी करत असताना पुरुष सुद्धा वेगवेगळ्या गावातून केवायसी करताना सरकारला सापडलेत, पुरुष सुद्धा हप्ता घेऊ लागले होते। ही डेंजर बातमी त्या ठिकाणी तुम्ही पण ऐकल्या। त्यामुळेच पुरुष आणि महिला या दोघांचा लाभ या ठिकाणी सरकारने आता त्या ठिकाणी जात असल्याने काळजीपूर्वक केवायसी त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता करायला सांगितली होती। आणि पुरुष आणि महिला या दोघांच्या केवायसी या ठिकाणी आता पूर्ण झाल्याने आणि त्या मिक्सिंग झाल्याने केवायसी मध्ये मोठी गडबड या ठिकाणी आढळल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सरकारने सांगितले केवायसी आता फक्त याच प्रकारची ग्राह्य धरली जाणार। तुम्ही चुकीच्या पद्धतीने केवायसी आता तुमच्या गावातून घरातून जर करत असाल तर तुमचा हप्ता या ठिकाणी बंद होऊ शकतो असं सांगण्यात आलंय। पुणे जिल्हा, बीड जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा यामध्ये केवायसी करत असताना अनेक पुरुष त्या ठिकाणी केवायसी करत असल्याचं सापडले। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी वयानुसार केवायसी वेगवेगळी या ठिकाणी करायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मग आता कोणत्या प्रकारची केवायसी करायला सांगितल्या, जर तुम्ही OTP आता समजा या ठिकाणी तुम्ही OTP वर केवायसी केली असेल म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही केवायसी केलाय त्या ठिकाणी आता OTP वर केवायसी जर केली असेल, तुम्ही मोबाईलवर आलेला OTP सांगितला असेल, ती आता केवायसी ग्राह्य धरली जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना लाडक्या बहिणींना सांगण्यात आल्या। त्यामुळे कोणत्या प्रकारची केवायसी या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे आणि 5 सूचना केवायसी बद्दल मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले तुम्ही आता लक्षपूर्वक या ठिकाणी पाहायचं आहे। फक्त याच प्रकारची केवायसी करावी, बाकी केवायसी चालणार नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना आता सांगितलं आहे की जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जर केवायसी करत असाल तर तुमची एक चूक तुम्हाला आता 5 वर्षांचा लाभ बंद करू शकते। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना, कोणत्या लाडक्या बहिणींना कशा प्रकारची केवायसी आता सरकारच्या माध्यमातून करायला सांगितल्या आणि कोणत्या लाडक्या बहिणींना केवायसी करू नका असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। हे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे। महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांनी मिळून केवायसी बद्दल आता एक मीटिंग या ठिकाणी आज घेतलेली आहे। कारण गेल्या महिन्याभरापासून केवायसी कोणी करावी आणि केवायसी कोणी करू नये, कशा प्रकारची केवायसी करावी, काही केवायसी करताना महिलांना मोबाईलवरती OTP दाखवत आहेत, काही महिलांना हा प्रॉब्लेम त्या ठिकाणी देखील येत आहे। त्यामुळे सरकारने एक मीटिंग घेतल्या, यामध्ये आता केवायसी बद्दल मोठा घोटाळा झाल्याचं देखील सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता या ठिकाणी मोठा घोटाळा या ठिकाणी झाले, जवळपास 250 कोटी रुपयांच्या वरती आता यामध्ये घोटाळा झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। हा घोटाळा या ठिकाणी पुढे कधीच होऊ नये आणि 65 वयावरील कोणत्याही लाडक्या महिलांना लाभ जाऊ नये, श्रीमंत महिलांना बँकेच्या खात्यावरती लाभ जाऊ नये यासाठी सरकारने केवायसी तातडीने तुम्हाला पूर्ण करायला या ठिकाणी सांगितलेली होती। परंतु महिला चुकीच्या पद्धतीने केवायसी करायला आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना डबल केवायसी आता करायला सरकारने सांगितले।
फक्त याच प्रकारची KYC ग्राह्य धरली जाणार. कोणत्या प्रकारची KYC चालणार आहे, कोणत्या प्रकारची KYC चालणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कोणकोणत्या सूचना सांगितलेत लगेच पहा. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणत्या सूचना पास सांगितलेत तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले गोरगरीब आणि गरजू महिलांनाच हा लाभ पुढील 5 वर्षापर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती महिन्याच्या महिन्याला 1 तारखेला यावा. यासाठी आता गोरगरीब आणि गरजू महिलांनाच KYC तुम्हाला करायला सांगितल्या. ही KYC केल्यानंतर लाडक्या बहिणींना पुढील 5 वर्षामध्ये एकदा सुद्धा इथून पुढे कागदपत्र देण्याची अजिबात गरज नाही. कोणताही नियम इथून पुढे लागणार नाही. आधार कार्ड अपडेट करण्याची सुद्धा गरज नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला इथून पुढे लाभ आता मिळणार आहे. परंतु KYC केल्यानंतरच लाभ मिळणार आहे. परंतु KYC केल्यानंतर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता नेमका कधी येऊ शकतो? KYC करायच्या आधी पुढील हप्ता येऊ शकतो का त्या ठिकाणी KYC केल्यानंतर पुढील हप्ता येऊ शकतो? या सुद्धा प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलंय. तुम्ही आता बघायचंय काय उत्तर दिलंय. तसेच कोणत्या प्रकारची KYC ग्राह्य धरली जाणार आता हे सुद्धा नक्की बघायचं आहे. कारण लाडक्या बहिणी आता मोबाईलच्या OTPवर KYC त्या ठिकाणी केलेत. म्हणजे ज्या ठिकाणी KYC करायला तुम्ही जात होत्या त्यावेळी मोबाईलवर त्या ठिकाणी एक OTP तुम्हाला तो KYC करून घेणारा व्यक्ती तुम्हाला सांगायला होत असतो. महिलांना तो OTP येतो आणि अशा प्रकारची KYC देखील महिला करू लागलेत. परंतु ही KYC ग्राह्य धरली जाणार नाही, तुम्ही लक्षात ठेवा असं सांगण्यात आलंय. एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ता सांगितलंय. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण चुकीच्या मार्गाने KYC करण्याचा जर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असाल तर तुमचा हप्ता कायमचा 5 वर्षापर्यंत बंद केला जाणार आहे. आता बघा, सरकारने सांगितले चुकीच्या मार्गाने KYC करणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. आता सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना KYC बद्दल 5 सूचना सांगण्यात आल्या आहेत. 5 सूचनांपैकी शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची सूचना यामध्ये सांगण्यात आलंय की लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता KYC केल्यानंतर येईल का नेमकं त्याच्या आधीच त्या ठिकाणी KYC करावी लागेल हे सुद्धा सांगण्यात आलंय. त्यामुळे कोणकोणत्या सूचना सांगण्यात आलेत हे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे. लाडक्या बहिणींना कोणत्या प्रकारची KYC चालू शकते आता या ठिकाणी सांगणार आहे. आता लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून सूचनांचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे. कोणत्या प्रकारची KYC या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता सांगण्यात आलंय. तुम्हाला तरच माहिती आहे लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीचा हप्ता पूर्वी त्या ठिकाणी आता पुरुष सुद्धा घेऊ लागलेत. त्यामुळे तुम्हाला KYC करायला सरकारने सांगितल्या. KYC तुम्हाला का करायला सांगितल्या त्याचं कारण सुद्धा उघडकीस आलंय. ते म्हणजे काही जिल्ह्यामध्ये पुरुष सुद्धा हप्ता घेऊ लागलेत आणि त्यामुळे तुम्हाला KYC करणं बंधनकारक या ठिकाणी केल्याचं आता पाहायला मिळत लागत आहे. पहिल्या सूचनांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत बघा महत्त्वाच्या बँकेमध्ये हप्ता घेतलाय त्या सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. KYC करत असताना कोणती KYC करायची आहे? तुमच्या आधार कार्डचं बँक लिंक असलेलं KYC तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे. परंतु कशा पद्धतीने KYC करायचे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. तसेच 21 ते 30 या वयोगटातील लाडक्या बहिणींनी कोणत्या प्रकारची KYC करायची आहे? 31 ते 40 वयोगटातील लाडक्या बहिणींनी नेमका आता कोणत्या प्रकारची KYC करायची आहे? आता कोणती KYC ग्राह्य धरली जाणार आहे? तसेच तुमचं वय वर्ष 50 ते 65 वयोगटातील असेल तर तुम्ही कोणती KYC करायची आहे? आता प्रत्येक वयोमानानुसार तुम्ही कोणती KYC करायची आहे नक्की तुम्ही पाहून घ्यायचं आहे. आता बघा, याची सविस्तर माहिती या ठिकाणी सांगणार आहे. कारण अनेक महिलांना या ठिकाणी वयानुसार त्यांची KYC करायला सांगितल्या. कारण त्यांच्या आधार कार्डवरती त्यांची जन्मतारीख काहींची 1980 जन्मतारीख आहे, काहींची 1990 आहे, काहींची 1975 आहे. म्हणजे आधार कार्डवरती जन्मलेलं वर्ष परंतु एकच वर्ष असलं तर त्या वर्षावर तसं चालणार नाही. कारण ही KYCचा जो अर्ज आहे तर तो अर्ज तुमचा मशीन चेक करणार आहे. त्यामुळे आधार कार्डवरती काय काय दुरुस्त करायचे आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समजणार आहे. लाडक्या बहिणींनो, पहिल्या सूचनेनुसार लाडक्या बहिणींना सांगितले तुम्ही KYC करत असताना मोबाईल नंबरवर जे OTP येतो त्यावरती KYC तुमची ग्राह्य धरली जाणार नाही. ती KYC करू नका. कारण यामध्ये प्रॉब्लेम येऊ लागलाय. लाडक्या बहिणींनी आम्हाला फोन सुद्धा करून सांगितलेत
पुण्याच्या ठिकाणी, बीडच्या ठिकाणी KYC करत असताना OTP वर KYC केले, परंतु ती KYC आता या ठिकाणी अजिबात ग्राह्य धरली जाणार नाही। त्याचं कारण म्हणजे मोबाईलवरती ऑनलाईनच्या माध्यमातून KYC तुम्ही आता केले आहे, ती ऑनलाईन KYC ग्राह्य धरली जाणार नाही। त्याचं कारण सुद्धा सांगण्यात आलंय, कारण महिलांना काय वाटतं की या ठिकाणी बँकेमध्ये आता अनेक जणांचे बघा बँकेमध्ये सुद्धा फोन येऊ लागलेत, तुम्ही KYC जी केल्या तर ती चुकीच्या मार्गाने केल्या, त्यामुळे तुमचा लाभ पुढील त्या ठिकाणी आता बंद होऊ शकतो। परंतु तुम्ही आता KYC चुकीच्या मार्गाने केल्यामुळे तुमचा लाभ बंद होण्याच्या मार्गावर आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलंय की आता एकनाथ शिंदे साहेबांनी आता तुमच्यासाठी खास करून लाडक्या बहिणींना सांगितलंय, व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती, तुमच्या फेसबुकवरती जर अनोळख्या व्यक्तीची कोणती त्या ठिकाणी लिंक म्हणून पाठवली तर त्यावर अजिबात क्लिक करू नका। तुम्ही KYC करा असं जर कोण सांगत असेल तर तुम्ही अजिबात त्यावर क्लिक करायचं नाही। खूप मोठा घोटाळा या ठिकाणी होऊ शकतो, 5 वर्षांचा लाभ बंद होऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे। आता बघा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका असं सांगितलंय एकनाथ शिंदे साहेबांनी। कारण सुद्धा सांगितलंय, कारण तुमच्या आधार कार्डला बँकेचं खातं लिंक असतं, जर तुम्ही त्या लिंकवर आता कोणी अनोळख्या व्यक्तीने आता त्या ठिकाणी पाठवलेल्या लिंकवर जर क्लिक केलं, कोणी चुकीच्या नंबरवरून अनोळख्या नंबरवरून तुम्हाला मेसेज केला तर तुम्ही KYC करा म्हणून जर सांगितलं तर त्यावर अजिबात क्लिक करू नका, कारण तुमचा पुढील 5 वर्षांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जो येतो तर तो दुसऱ्याला जाईल। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले पहिली सूचना ती म्हणजे तुम्हाला अनोळख्या नंबरवरून एखादी लिंक आली तर त्यावर कोणतरी म्हणलं की KYC करा तर तुम्ही अजिबात या ठिकाणी KYC आता करायची नाही। पहिली सूचना यामध्ये सांगितली। आता पुढील 4 नंबरची आणि 5 नंबरच्या सूचनेमध्ये सांगितले पुढील हप्ता नेमकं KYC तुम्हाला यासाठी करावी लागणार आहे का नाही करावी लागणार हे सुद्धा आता एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी तुम्हाला 4 नंबरच्या आणि 5 नंबरच्या सूचनेमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगून टाकलंय। 2 नंबरची सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या, लाडक्या बहिणींनी KYC करायचे नाही आहे। बघा कोणी KYC करायचे नाही 2 नंबरच्या सूचनेमध्ये सांगितलंय। आता बघा दुसऱ्या सूचनेमध्ये लाडक्या बहिणींनो आता सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले या प्रकारच्या लाडक्या बहिणींनी अजिबात KYC करू नये, जर तुम्ही केला तर मागचे हप्ते वसूल करण्यात येईल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना सांगण्यात आलंय। उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणींचं सरकारी सेवेमध्ये होत्या, लाभ घेतलेल्या होत्या, ज्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये शेत जमीन जास्त आहे, ज्या लाडक्या बहिणीने आतापर्यंत चुकीच्या मार्गाने लाभ घेतलाय, चुकीच्या मार्गाने म्हणजे कसं ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे, घरामध्ये या ठिकाणी कार गाडी आहे, यांनी अजिबात KYC करू नका म्हणून सांगितलंय। आता बघा उत्पन्न जास्त ते नसल्यावर अजिबात KYC करू नका, अन्यथा जर तुम्ही या ठिकाणी KYC केली तर तुम्हाला पहिला हप्ते घेत होता परंतु चुकीच्या मार्गाने घेत आहात हे उघड होईल आणि तुमचा हप्ता या ठिकाणी मागचा कायमचा बंद करण्यात येईल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही अजिबात KYC त्या ठिकाणी या लाडक्या बहिणींनी करायचं नाही। आता कोणत्या लाडक्या बहिणींनी KYC करायचे आहे, कशा पद्धतीने KYC करायचे आहे आता तुम्हाला या ठिकाणी आता आम्ही सांगण्यास सुरुवात करत आहे। म्हणजेच तुम्ही आता जी KYC त्या ठिकाणी करत आहात किंवा केलेली असेल तर ती ग्राह्य धरली जाणार नाही। मग कोणत्या प्रकारची KYC या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे हे तुम्हाला आता सांगणार आहे। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील हप्ता KYC केल्यानंतर मिळणार का KYC करायच्या आधीच मिळणार हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। परंतु त्याआधी सांगत आहे कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींनी KYC करायचे आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी KYC कोणी करायचे आहे, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे हप्ते सगळे या ठिकाणी लाडक्या बहिणींनी ज्या ठिकाणी घेतले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींनी KYC करायचे आहे। आतापर्यंत सगळे हप्ते ज्यांनी घेतलेत त्यांनी KYC करायचे आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे, ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे त्यांनीच KYC करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार नाही। त्यामुळे KYC करणं गरजेचं आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बीड जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी पुरुष सुद्धा आता घेऊ लागलेत। त्यामुळे अशा पुरुषावर कारवाई करण्याची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। आता राहिला प्रश्न तो म्हणजे पुढील हप्ता तुम्हाला आता कशा पद्धतीने दिला जाणार आहे, तर त्यासाठी KYC करण्याची गरज आहे का या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिले तुम्ही पाहून घ्यायचं आहे।
आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता येण्यासाठी KYC करणं गरजेचंच आहे, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही। त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना, गोरगरीब ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच KYC नंतर हप्ता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी घेतल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळू लागले। त्यामुळे KYC पटकन त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या आणि तुम्हाला पुढील हप्त्यासाठी असंच 5 वर्षांसाठी लाभ तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।